विद्यार्थी मित्रांनो, आपण काही मागील व्हिडिओपासून मराठी ग्रामर, त्यावर विचारलेले प्रश्न आणि ग्रामराचे प्रकार याविषयी सविस्तर माहिती पाहत आहोत. तर आज आपण असंच एक संधी व संधीचे प्रकार या मराठीमधील महत्त्वाच्या व्याकरणाच्या प्रकाराविषयी माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तो प्रकार आहे संधी व संधीचे प्रकार. तर मराठीमध्ये संधी व संधीचे प्रकार हे खूप महत्त्वाचा घटक आहे आणि यावर अनेक परीक्षेला प्रश्न विचारलेले आहे. तर भाऊ, नेमकं संधी म्हणजे नेमकं काय? बघा, जवळजवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर एकमेकाशेजारी येणारे दोन ध्वनी जोडणे याला संधी देखील म्हटलं जातं. संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो, याला संधी असे म्हटलं जातं. म्हणजे दोन वर्ण एकमेकात मिसळून त्याबद्दल एकच वर्ण वापर केला जातो, त्याला आपण संधी असं म्हणतो. संधी म्हणजे एक प्रकारची जोड खरेच होय. त्याचे उदाहरणं पाहू. ईश्वर इच्छा, ईश्वर अधिक इच्छा म्हणजेच ईश्वरी इच्छा. या ठिकाणी बघा, ईश्वर इच्छा म्हणजे रे जे आहे त्या ठिकाणी हे लोप पावलं वर्ण. परत सूर्यास्त, सूर्य अधिक अस्त म्हणजेच सूर्यास्त. या ठिकाणी अचा अस्त झालेला आहे, अ हा स्वराचा, त्यामुळे सूर्यास्त असा शब्द बनला आहे, म्हणजेच ही संधी घडलेली आहे. तर त्यानंतर सज्जन, सत अधिक जन म्हणजेच सज्जन. या ठिकाणी देखील तचा अस्त झालेला आहे, त्यामुळं संधी घडून आणली आहे तची. त्यानंतर चिदानंद, चित अधिक आनंद. या ठिकाणी आचा अस्त झालेला आहे आणि चिदानंद अशी शब्द तयार झालेला आहे. संधीचे मुख्य 3 प्रकार आहेत: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. बघा, संधीचे किती, तर स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी असे संधीचे 3 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार आपण पाहणार आहोत, स्वर संधी. एकमेकाशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना स्वर संधी असं म्हटलं जातं. किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र येण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे देखील म्हटलं जातं. म्हणजे काय, तर या ठिकाणी दोन स्वर जोडले जातात आणि त्यातून एकच स्वराचा वापर केला जातो, म्हणजे एक स्वर त्यामध्ये लोप पावतो. या संधीलाच स्वरसंधी असं म्हटलं जातं. त्यामध्ये देखील उपप्रकार आहेत स्वरसंधीमध्ये. ते पहिला उपप्रकार आहे दीर्घोक्त संधी. सजातीय ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर मिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो, त्याला दीर्घ स्वर संधी असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर सजातीय ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर एकत्र मिळून जी संधी तयार होते त्याला आपण दीर्घ स्वर संधी असं म्हटलं जातं. ती दीर्घ स्वर संधी होते. सूर्यास्त, बघा, सूर्य अधिक अस्त म्हणजे अ याचा लोप पावलेला आहे, म्हणजे त्याची संधी घडून आलेली आहे असं, आणि शब्द तयार झालेला आहे सूर्यास्त. सूर्य म्हणजे इथं दीर्घ स्वर आहे. हिमालय, हिम अधिक आलय म्हणजे हिमालय. इथं देखील आचा अस्त झालेला आहे आणि त्याची संधी घडून आलेली आहे, हिमालय असा शब्द तयार होतो. प्रश्नार्थी, प्रश्न अधिक अर्थी म्हणजेच प्रश्नार्थी. या ठिकाणी देखील एक स्वराचा अचा अस्त झालेला आहे. त्यानंतर आहे वृद्धाश्रम, वृद्ध अधिक आश्रम म्हणजे आचा अस्त झालेला आहे आणि इथे स्वरसंधी तयार झाली आहे, दीर्घ स्वरसंधी. त्यानंतर हरीश, हरी अधिक ईश म्हणजे हिचा इथं अस्त झालेला आहे. गिरीश, त्याच पद्धतीनं गिरी प्लस ईश म्हणजेच गिरीश. कविच्छा, कवी अधिक इच्छा. उपदेश, गुरु उपदेश, गुरु अधिक उपदेश म्हणजे ऊचा अस्त झालेला आहे आणि गुरु उपदेश असा शब्द तयार होतो. देवालय, देव अधिक आलय म्हणजे आचा अस्त होऊन देवालय असा शब्द तयार होतो. महेश, मही
अधिक ईश, ईचा इथं अस्थ होतो. अशा पद्धतीने दीर्घ स्वरसंधीचे उदाहरणं आहेत. त्यानंतर दुसरी त्यातला उपप्रकार आहे आदेश संधी. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या संधीला आदेश संधी असं म्हटलं जातं. आदेश संधीचे खालील प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे गुणादेश. अ किंवा आ या स्वरापुढे जर ई किंवा ई स्वर आल्या असल्यास तर त्या दोहाऐवजी ए हा स्वर येतो. जर उ किंवा उ हा स्वर आल्यास तर त्याच दोहाऐवजी ओ स्वर येतो. आणि जर रू हा स्वर आल्यास तर त्या दोन्ही स्वरांचे मिळून अर येतो. यालाच गुणादेश असे म्हटलं जातं. म्हणजे दोन स्वरातून तिसराच एक स्वर तयार होतो. दोन विजातीय स्वरापासून त्याला आपण गुणादेश असं म्हटलं जातं. त्याचे उदाहरण बघा. त्याचं ईश्वर इच्छा, ईश्वर अधिक ईशा इच्छा, म्हणजे इथं ह्याचा लोप ई आचा लोप होऊन ईश तयार होतो. यामुळं याला गुणादेश संधी असं म्हणतात. त्याच पद्धतीचा शब्द आहे गणेश, गण अधिक ईश. त्यानंतर महोत्सव, महा अधिक उत्सव. चंद्रोदय, चंद्र अधिक उदय. देवर्षी, देव अधिक ऋषी. महर्षी, महा अधिक ऋषी. यथेष्ट, यथा अधिक इष्ट, ईचा या ठिकाणी लोप पावला. रमेश, रमा अधिक ईश. धारोष्ण, धारा अधिक उष्ण. राजश्री, राजा अधिक ऋषी. महेश, महा अधिक ईश. सूर्योदय, सूर्य अधिक उदय. अशा पद्धतीचे गुणादेशचे उदाहरणं आहेत. त्यानंतरची संधी आहे वृद्धादेश संधी. जर अ आणि आ या स्वरापुढे ए किंवा ए स्वर आल्यास तर त्याबद्दल ए हा स्वर येतो. आणि ओ किंवा औ स्वर आल्यास तर त्याबद्दल औ हा स्वर येतो. यालाच वृद्धी अधिक आदेश म्हणजे वाढ संधी म्हटलं जातं. उदाहरणार्थ एक ऐक्य, मतैक्य, मत अधिक ऐक्य म्हणजेच मतैक्य. सदैव, सदा अधिक एव, सदैव. जल्लोद, जल अधिक ओध, याला जल्लोद असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं ही वृद्धादेश संधी तयार होते. त्यानंतर आहेत त्यातला तिसरा प्रकार यनादेश. जर ई उ रू हे जे ऱ्हस्व किंवा दीर्घ या स्वरापुढे खालीलपैकी कोणताही विजातीय स्वर आल्यास तर ई या विजातीय स्वराऐवजी हा वर्ण येतो. उ विजातीय स्वराऐवजी व हा वर्ण येतो. रू या स्वराऐवजी हा वर्ण येतो आणि पुढील स्वर मिळून यनादेश संधी तयार होते. उदाहरणार्थ प्रीत्यर्थ, प्रीती अधिक अर्थ म्हणजे या ठिकाणी अची लोप पाहून प्रीत्यर्थ असा शब्द तयार होतो. इत्यादी, इति अधिक आदी म्हणजेच इत्यादी म्हणजे या ठिकाणी आ जो आहे त्याचा लोप पावला आहे. अत्युत्तम, अति अधिक उत्तम म्हणजे अतिउत्तम, या ठिकाणी ऊचा लोप पाहून अतिउत्तम हा शब्द तयार होतो. प्रत्येक, प्रति एक, प्रति अधिक एक म्हणजे प्रत्येक, या ठिकाणी अ या स्वराचा लोप पावलेला आहे आणि एक तयार. त्यानंतर चौथा प्रकार आहे विशेष आदेश. जर ए औ किंवा औ या संयुक्त स्वरापुढे अनुक्रमे ए या संयुक्त स्वराऐवजी आय ए या संयुक्त स्वराऐवजी आय ओ या संयुक्त स्वराऐवजी औ या संयुक्त स्वराऐवजी औ असे वर्णन मिसळून आदेश तयार होऊन त्यास पुढील स्वर मिसळून विदेश आदेश संधी तयार होते. उदाहरणार्थ नयन, ने प्लस अयन. गायन, गे अधिक अयन या ठिकाणी मात्रेचा लोप होतो. ने, गो ईश्वर, गवीश्वर या ठिकाणी बघा गो अधिक ईश्वर.
नाविक, नाविक, नौ अधिक इक, अशा पद्धतीने हे विशेष आदेश तयार होतात. त्यानंतरचा प्रकार आहे पूर्वरूप संधी. मराठीत केव्हा केव्हा संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरापैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वराचा लोप होतो. या संधीला पूर्ववत संधी असं म्हटलं जातं. का तर दोन स्वरापैकी पहिला स्वर कायम राहतो आणि शेवटचा लोप होतो, त्यामुळे ह्याला पहिल्या स्वराला महत्त्व असल्यामुळे ह्या संधीच्या प्रकाराला पूर्वरूप संधी असं म्हटलं जातं. तर ह्या ठिकाणी त्याचे उदाहरण पाहू. नदीत, नदी आधी अधिक आत, म्हणजे नदीत या ठिकाणी दीचा आचा लोप झाला, त्यामुळं याला पूर्वरूप संधी म्हटलं जातं. काहीसा, काही अधिक असा, अचा लोप झाला दुसऱ्या स्वराचा. केले से, केले अधिक असे, अचा लोप झाला, ले अ चा नाही झाला, त्यामुळं पूर्वरूप संधी. लाडूत, लाडू प्लस आधी आत, लाडूत. खिडकीत, खिडकी अधिक आत म्हणजे खिडकीत. असे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे पररूप संधी. केव्हा केव्हा एकत्र येणाऱ्या दोन स्वरापैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसऱ्या स्वराचा स्वर कायम राहतो, म्हणजे मागच्या संधीचे अपोजिट आहे हे. अशा प्रकारच्या संधीला पररूप संधी असं म्हटलं जातं. म्हणजे इथं पहिल्या स्वराचा लोप होतो आणि दुसरा स्वर कायम राहतो. करून, कर अधिक ऊन, करून. त्यानंतर घामोळे, घाम अधिक ओळे, मोळे जशा तसं राहतं. घरी, घर अधिक ई. नुमजे, न अधिक उमजे, न उमजे. हे असे पररूप संधीचे उदाहरण आहेत. त्यानंतर मुख्य संधी प्रकारापैकीच व्यंजन संधी प्रकार आपण पाहणार आहोत. दोन व्यंजने किंवा यापैकी दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला मिळून तयार होणाऱ्या संधीला व्यंजन संधी असं म्हटलं जातं. म्हणजे या संधीमध्ये एक स्वर आणि एक व्यंजन असलं तरी चालतं किंवा दोन व्यंजन असलं तरी पण चालतं. या प्रकाराला व्यंजन संधी असं म्हटलं जातं. त्यातलाच उपप्रकार एक पाहणार आहोत. प्रथम व्यंजन संधी. दोन शब्दाची संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ग, ज, ड, द, ब मृदू व्यंजन यापैकी आल्यास तर संधी होत असताना त्याच्या जागीच त्याच वर्णातील पहिले व्यंजन क, च, ट, प, त येऊन संधी होते त्याला प्रथम व्यंजन संधी असे म्हटलं जातं. म्हणजे यात आपण जे क, ख, क, च, ट, त, प जे आहेत ना पहिले वर्ण, ते जर ग, ज, ड, द, ब हे जे मृदू यांच्या ऐवजी येत असतील तर त्याला आपण प्रथम व्यंजन संधी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ वाक्यचातुर्य, वाघ अधिक चातुर्य. त्यानंतर षटशास्त्र, षड अधिक शास्त्र म्हणजे षटशास्त्र. विपत्काल, विपद अधिक काल म्हणजे विपत्काल. वाक्यपती, वाघ अधिक पती. क, च, ट, प हे जर पहिले येत असेल तर. परत शुक्तिपासा, शुद्ध अधिक पिपासा. शरदकाल, शरद अधिक काल म्हणजे दच लोप पावला. वाक्तांडव, वाघ अधिक तांडव, ताचा लोप पावला व गचा. परत आपत्काल, आपद काल अधिक काल म्हणजे दचा लोप पावतो या ठिकाणी. हे सर्व जे उदाहरण आहेत ते प्रथम व्यंजन संधीचे आहेत. त्यानंतर तृतीय व्यंजन संधी दुसरा प्रकार. त्यातला दोन शब्दाची संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क, च, ट, त, प यापैकी कोणताही वर्ण आल्यास त्यापासून संधी होत असताना त्या वर्णाचे जागीच त्याच वर्गातील तृतीय व्यंजने येते. या संधीला तृतीय व्यंजन संधी असं म्हटलं जातं. म्हणजे मागच्या प्रकाराच्या अपोजिट आहे ह्या. त्याचं उदाहरण बघा. वागीश, वाक अधिक ईश म्हणजे पहिले जे आहेत क ह्याचा लोप पावला आणि तृतीयामधले जे आहेत
संधीत त्याचा उच्चार होतो. वागेज्ञे, वागेदेवी, वाक अधिक देवी म्हणजे वाग्देवी. अंजत, अच अधिक अंत. या ठिकाणी चचा अंत झाला, अंजत असा शब्द झाला. म्हणजे पहिले जे क च ट जे आहेत त्यांचा या ठिकाणी या संधीच्या प्रकारात लोप होतो. त्यानंतर आहे वजानन, वट अधिक आनन. अशा प्रकारे हे तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण आहेत. त्यानंतर महत्त्वाच्या 3 प्रकारामधील अनुनासिक संधी ही पाहणार आहोत, तिसरी आणि शेवटची. तर ती कशी घडून येते बघा. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन संधी होते. त्यास अनुनासिक व्यंजन संधी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ वाडनिश्चय, वाक अधिक निश्चय. म्हणजे या ठिकाणी अनुनासिक ह्याच्यामध्ये काय होतं तर पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास, म्हणजेच आपण अनुनासिक म्हणजे काय तर नाकातून उच्चार येणाऱ्या शब्दास आपण अनुनासिक शब्द असं म्हटलं जातं. तर बघा, वाड निश्चय, वाक अधिक निश्चय, षट मास, षट अधिक मास, जगन्नाथ, जगत अधिक नाथ म्हणजे जगन्नाथ, संमती, सत अधिक मती, सन्मार्ग, सत अधिक मार्ग. म्हणजे ज्यांचे नाकातून उच्चार होतात, ज्यांचे संधी होत असताना त्यांना आपण अनुनासिक संधी असं म्हटलं जातं. त्यातला उपप्रकार तची विशेष व्यंजन संधी. या बाबतीत विशेष संधी अशी की जर त या व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास तर ते बद्दल च येतो. ट किंवा ठ आल्यास ट बद्दल ट येतो. ज किंवा झ आल्यास त्याबद्दल ज येतो. ल आल्यास तर त्याबद्दल ल येतो. श आल्यास तर त्याबद्दल च होतो व पुढील श बद्दल छ येतो. उदाहरणार्थ सच्चारित्र, सत अधिक चरित्र. म्हणजेच या ठिकाणी त ऐवजी च येतो. उच्छेद, उत अधिक छेद, त च्या ऐवजी छ येतो इथे. सज्जन, त च्या ऐवजी ज न येतो. सटिका, सत त च्या ऐवजी ती येतो ट. उल्लंघन, उत अधिक लंघन म्हणजेच उल्लंघन. या ठिकाणी त च्या ऐवजी ल येतो. सत्शिष्य, सतशिष्य म्हणजे त च्या ऐवजी छ आलं. उज्ज्वल, उत अधिक ज्वल म्हणजेच उज्ज्वल. तल्लीन, त च्या ऐवजी ल, तल्लीन. अशा प्रकारे ही संधी होते तची. त्यानंतर म ची संधी. म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो. जर व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो. उदाहरणार्थ समाचार, सम अधिक आचार म्हणजे समाचार. या ठिकाणी आचा लोप पावतो. संगती, समगती. समाप्त, सम अधिक आप्त. संताप, सम अधिक ताप. संक्रमण, सम अधिक क्रमण. संचय, सम अधिक चय. अशा पद्धतीने ही म ची संधी होते. त्यानंतर तिसरा प्रकार आपण बघणार आहोत विसर्ग संधी. विसर्ग संधीचे खालील प्रकार पडतात. 1. क. विसर्ग उपकार संधी. विसर्गाच्या पुढे 5 गटापैकी कोणतेही मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील व अ मध्ये मिसळून त्याला ओ होतो. याला विसर्ग संधी असे म्हटलं जातं. उदाहरणार्थ यशोधन, यश अधिक धन म्हणजे यशोधन. विसर्ग म्हणजे काय तर आपला उच्चार पूर्ण झालेला असतो आणि नंतर त्याच एका शब्दामध्ये दोनदा आपलं त्याच्यात विसर्जन होतं. मनोरथ, मनोच्या ठिकाणी आपला विसर्ग झाला म्हणजे मनः रथ अधिक रथ. अधोवंदन, अध अधिक
वंदन, तेजोनिधी, तेज अधिक निधी असे हे विसर्गोपकार संधीचे उदाहरण आहेत. त्यानंतर दुसरा त्यातलाच उपप्रकार विसर्ग रज संधी. विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होणे. उदाहरणार्थ निरंतर, निरंतर म्हणजेच निरंतर. नीच्या ठिकाणी विसर्ग होतो आणि त्याचा अधिक अंतर या ठिकाणी अचा लोप होतो. दुर्जन, दूरच्या ठिकाणी विसर्ग होतो, अधिक जन जोडलं जातं. बहिरंग, बही अधिक अंग, बहिद्वार, बही अधिक द्वार असे हे विसर्ग र संधीचे म्हणजे या ठिकाणी रच संधी होते. त्यातला उपप्रकार आहेत विसर्ग र संधी. विसर्ग र संधी होत असताना विसर्गाच्या मागे अ आ खेरीज कोणताही स्वर आल्यास त्या विसर्गाचा र होतो. जर दुसरा वर्ण असल्यास त्याऐवजी पहिल्या र चा लोप होतो व त्याच्या मागील स्वर ऱ्हस्व असल्यास दीर्घ होतो. उदाहरणार्थ निरसर, निर अधिक रस म्हणजेच निरसर. निरव, नि अधिक रव असे हे विसर्ग र संधीचे उदाहरण आहे. त्यानंतर विसर्गापुढे च, छ, ट, त, प यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाच्या जागी श, श व स येऊन संधी होते. उदाहरणार्थ दुचिन्ह, दु अधिक चिन्ह, शनेश्वर, शने अधिक चर, निश्चित, निश्चय, नि अधिक चय, दुष्टिका, दु अधिक टीका, निस्तेज, नि अधिक तेज, चक्षु, चक्षु अधिक तेज असे हे ट, च, ट, त, प यापैकी कोणत्याही वर्ण आल्यास संधी होते. त्यानंतर विसर्गाच्या पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्ग स्थिर राहतो. उदाहरणार्थ रज कण, रज अधिक कण जशास तसे विसर्ग राहतात. अध पात, अध अधिक पात, अंत पटल, अंत अधिक पटल, तेज पुंज, तेज अधिक पुंज असे हे सर्व क, ख, प, फ यापैकी कोणते व्यंजन आल्यास विसर्ग स्थिर राहतो ह्याचे हे उदाहरण आहे. अशा पद्धतीने आपण स्वर संधी आणि संधीचे प्रकार हे व्याकरणामधील महत्त्वाचा घटक पाहिलेला आहे. धन्यवाद.